हॅलो आर्यन, जो मायक्रोफोन ऑन आहे. हा, मायक्रोफोन हॅलो. आणि व्हिडिओ. व्हिडिओ आणि मायक्रोफोन ऑन कर. हा. ओके, आर्यन. हा, घे, पाळक साहेब बोलताय. हो. आपण कंटिन्यू. सलाम. सलाम बाळासाहेब. आपण वर्गाला सुरू करू. हो. आणि अभ्यासासाठी तुम्हाला जेवढी गरज आहे अभ्यासाला जेवढी गरज आहे तेवढं आपण करून घेऊ. प्रार्थना करू आपण पहिले. देवबापा, आम्ही तुझा धन्यवाद करतो, कारण येथपर्यंत तू आम्हाला आणलंस आणि आज सायंकाळी थोडा वेळ प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेल्या आज्ञेचं पालन करण्यासाठी आम्ही पाण्याने बाप्तिस्मा घेतला पाहिजे हे समजून घेत असताना जे मूळ सिद्धांत आम्ही आयुष्यभर लक्षात ठेवायचे आहेत ते थोडक्यामध्ये समजून घेऊन पाठांतर करून मनामध्ये साठवून ठेवायला तुझ्या पवित्र आत्म्याची कृपा आम्हा सर्वांना दे, आमच्या लेकरांना तू दे. आणि आम्ही तुझी ही सेवा करीत असताना ऑनलाईन कुठल्याही प्रकारे व्यत्यय येऊ नये, व्यवस्थित समजावं, बोलता यावं, ऐकता यावं, अशी कृपा आम्हा सर्वांवर तू कर. या सर्व लेकरांना तुझा आशीर्वाद दे आणि आज्ञा पालनाचा तुला जो आनंद आहे त्या मोबदल्यात त्यांना आशीर्वाद दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने ही प्रार्थना करतो. देवबापा तू ऐक. आमेन. आवाज येतोय माझा? हो, येतोय. थँक्यू व्हेरी मच. आज बायबल म्हणजे काय हा जो विषय आहे त्याची नोंद तुम्हाला जर पाठवलेली असेल तर पाहू शकता आणि तिला आपण समजून घेऊ. एकूण आपल्याला 10 जे विषय आहेत ते असे आहेत. एक आहे बायबल, इथून सुरुवात करणार. बायबल कसं अस्तित्वात आले, बायबलची प्रेरणा कशी आहे, बायबलची रचना कशी आहे, मग देव, त्रैकदेव, येशू ख्रिस्त, पवित्र आत्मा, सैतान, पाप, तारण मंडळी आणि येशूचे शिष्य बनणे, अशा 10 गोष्टी 10 आठवड्यात आपण पूर्ण करणार. कधी तुम्हाला वेळ असला तर आपण लवकर पण पूर्ण करणार. तर अगोदर वाचन करून घेतलं तर तुम्हाला लवकर समजेल, कारण तुम्ही शिकलेली मुलं आहात, तुम्हाला लवकर लक्षात येईल. आणि म्हणून पुढचं पण वाचन करा, काही हरकत नाही, तुमची तयारी तेवढी राहील. नोंदी आहेत त्याप्रमाणे आपण जाऊ. तुम्हाला माळी साहेबांनी नोंदी पाठवल्या आहेत का? नाही पाठवले अजून. नाही पाठवल्या. ओके, 1-2 मिनिटांमध्ये पाठवून देतात तुम्हाला. तुम्ही त्या आपल्या व्हॉट्सअपला घ्या आणि तुम्ही स्टोअर करून ठेवा. ठीक आहे, तोपर्यंत मी सुरू करतो. आपण आपला जो धर्मग्रंथ आहे बायबल याबद्दल आज बघू. बायबल हे जे नाव आपण देतो तर हे नाव मराठी नाही, इंग्रजीकरण आहे, BIBLE बायबल, पण मूळ शब्द ग्रीक भाषेमध्ये आहे. तो आहे बिबलॉस, BIBLOS, बिबलॉस. त्याचा साधा अर्थ असा आहे ग्रंथ, अनेक पुस्तकांचा संच किंवा ग्रंथ संपदा. आणि त्याच्यावरून
इंग्रजीमध्ये आलं BIBLE बायबल, आणि आपण त्याला पवित्र शास्त्र म्हणतो, हिंदीमध्ये धर्मशास्त्र म्हणतात. अशी भाषावार याचं जे टायटल आहे त्याला आपापल्या भाषेत लोक समजतात किंवा ओळखतात. म्हणून बिब्लॉस या शब्दावरून आपल्याला एकच समजतं की पवित्र शास्त्र ग्रंथ आहे, तोंडी बोललेल्या गोष्टी नाहीत, कोणीतरी आपल्याला सांगितलं ते नाही, हे लिहिलेलं आहे. मग लिखाण जर आहे तर ह्याचे पुरावे पण असायला पाहिजे. आणि म्हणून ते समजून घेताना आपण थोडस विचार करणार आहोत. पवित्र शास्त्रामध्ये कधी शास्त्र असा शब्द आला, मत्तई 22 मध्ये जर तुम्ही गेलात, वचन 29 वाचलं तर शास्त्र असे सांगते. शास्त्र हा शब्द रोमकरास पत्र 1 अध्याय वचन 2 मध्ये पवित्र शास्त्र असा शब्द आला. 2 तिमोथी 3:16 मध्ये पाऊल सांगतो ईश्वर प्रेरित शास्त्रलेख असा शब्द प्रयोग आहे. इब्री 4 मध्ये 12व्या वचनात देवाचे वचन असा शब्द प्रयोग आहे. म्हणजे मुळामध्ये स्क्रिप्चर हा इंग्रजी शब्द आहे की बायबल इज द स्क्रिप्चर. व्हॉट स्क्रिप्चर? होली स्क्रिप्चर, पवित्र धर्मग्रंथ किंवा पवित्र लेख. मग हे जर असे धर्मग्रंथ लेख आहेत तर ज्या काळामध्ये लिहिले गेले त्या काळामध्ये आजूबाजूच्या काही काळाच्या घटनांमध्ये आपल्याला काही प्रमाण आहेत का, पुरावे आहेत का की खरोखर लिहिण्यात आले? तर आधुनिक विज्ञानासह उत्खनन शास्त्र घ्या किंवा संशोधन घ्या, आपल्याला दिसतं की अनेक प्रती पूर्ण अपूर्ण पार्चमेंट किंवा छोट्या पट्टिका, चामड्याच्या पट्टिका यावर लिहिलेल्या काही गोष्टी आपल्याला सापडतात आणि आजही त्या अस्तित्वात आहे. म्हणून बायबल हे देवाचं वचन आहे, त्यामुळे ते टिकलं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये बदल येत नाही, त्यामुळे त्याच्यावर कोणी जबरदस्ती करून भर घालू शकत नाही, काढून घेऊ शकत नाही. तर तसं करण्याला देवाने परवानगी दिलेली नाही. म्हणून पवित्र शास्त्राचे अनेक अनुवाद आपल्याला मिळतात. जसं मराठी बायबल मूळ इब्री आणि ग्रीक भाषेचं काय आहे? अनुवाद. हिंदी बायबल अनुवाद आहे, इंग्रजी बायबल अनुवाद आहे. म्हणजे मूळ लेख ग्रीक आणि इब्री आहे. त्यांचे जवळजवळ 2000 छोट्या मोठ्या भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत. साधारणपणे असं म्हणतात जगामध्ये 6000 भाषा बोलल्या जातात. या 6000 संस्कृती आणि भाषांमध्ये छोट्या मोठ्या स्वरूपात पवित्र शास्त्राचा अनुवाद आजही करण्यात आलेला आपल्याला दिसतो. म्हणून पवित्र शास्त्र जे आपल्या जवळ आहे मराठीत किंवा इंग्रजीत, हे पवित्र शास्त्र लेखांचा काय आहे? अनुवाद आहे, भाषांतर आहे. मग प्रश्न असा उपस्थित होऊ शकतो आपल्या मनामध्ये की हे असं का? खरंच असं लिहिलेलं आहे का? हा शब्द असाच आहे का? असे प्रश्न उभे राहतात. काही वेळेला त्या शब्दांवरून, काही वाक्यांवरून किंवा वचनांवरून वाद होतात. संदेष्टे येतात किंवा प्रचारक येतात किंवा उपदेश करणारे येतात. कोण म्हणतो असं आहे, कोण म्हणतो तसं आहे. तर असं होण्याचं कारण म्हणजे भाषा. जसं यशाच्या ग्रंथामध्ये पापाबद्दल काय म्हटलं की तुमची पापे लाखेसारखी लाल असली तर बर्फासारखी शुभ्र किंवा पांढरी होते. आता पापाला म्हटलंय लाल रंगाचं, आपण म्हणतो पाप काळ्या रंगाचं. काळा रंग दाखवला तर पाप,
आणि लाल रंग दाखवला तर आपण म्हणतो हे येशूचं रक्त. हा संघर्ष कशाला आला? तर जे अनुवादकार होते त्यांनी कुठे तो अनुवाद केला, म्हणजे कुठल्या देशात, कुठल्या वातावरणात, आणि त्या वातावरणामध्ये ते शब्द त्यांच्यासाठी उपलब्ध होते का? जसं बर्फासारखे पांढरे होते. आता ज्यांनी बर्फ पाहिला नाही त्यांच्यासाठी काय? मग लोकरी सारखे पांढरे होते. समांतर समानार्थी शब्द घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे भाषांच्या भाषांतरांमध्ये काही वेळेला परस्पर विरोधी किंवा समांतर शब्द आले. मग हे बरोबर आहे की नाही हे बघायचं असेल तर मग पुढे आपल्याला जावं लागतं, ते म्हणजे मूळ शास्त्रलेख अभ्यासणे. तो फार मोठा विषय आहे. आणि म्हणून मराठीत असेल किंवा इंग्रजीत असेल तरी पूर्ण चांगलं शुद्ध वाचन करणे आणि समजण्याची गरज आहे, कारण हे अति प्राचीन लिखाण आहे. साधारणपणे आजपासून ख्रिस्ताचा काळ 2025 धरला तर त्याच्या अगोदर सुमारे 2000 वर्ष, म्हणजे 4000 वर्षांचा कालावधी पवित्र शास्त्राच्या लिखाणांचा आहे. त्या काळात ते लिहिण्यात आले आणि पूर्ण झाले लिहून 66 ग्रंथ. तर साधारणपणे 1600 वर्षे त्याला लागली. 40 लेखकांनी लिखाणाचा प्रयत्न केला आणि मग आपल्याकडे आज आधुनिक पद्धतीने छापलेले धर्मग्रंथ आपल्याला मिळतात. परंतु जुने धर्मग्रंथ छपाई कला जर्मनीमध्ये अस्तित्वात आली. गटनबर्गने तिचा शोध लावला. पहिलं पुस्तक बायबल तेथे छापलं गेलं. त्या 15व्या शतकाच्या अगोदर छपाई कला ही वेगळ्या प्रकारे होती, हस्तलिखिते जास्त होते. आणि म्हणून आपल्याला हे विचारात घेणं गरजेचं पडतं की बायबल हे एक जुनं प्राचीन लेखन आहे, आजचं नाही आहे. बायबलची छापील आवृत्ती 2025 ची, 23 ची, 20 ची असू शकते, परंतु लेख जे आहेत ते जुने आहेत, साधारणपणे 4-4.5 वर्ष. या बायबलमध्ये 2 खंड आहेत, आपण पाहिलेले आहेत, जुना करार आणि नवा करार. असं का झालं? तर साधक उत्तर हे आहे की येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये नवीन करार अस्तित्वात येण्या अगोदर जुना करार उपलब्ध होता. 2 प्रकारचा जुना करार, म्हणजे इब्री भाषेतला, ज्याला मोशेचा ग्रंथ किंवा नियमशास्त्र म्हणतात, आणि दुसरा ग्रीक भाषेतला जुना करार. एक फार मोठा इतिहास आहे त्याचा, तो मी काय सांगत नाही कारण तो तुम्हाला विचारला जाणार नाही. पण थोडक्यात असं की ख्रिस्तापूर्वी, म्हणजे इसवी सनापूर्वी 250 साली जेव्हा इब्री लोक परागंदा झाले होते तेव्हा त्यांच्या मुलांना शाळा आणि त्यांना भाषा जवळजवळ नव्हती. त्यांची इब्री भाषा ही संपत आलेली होती, कारण शिकण्यासाठी त्यांना स्थिर असं वातावरण नव्हतं. अत्यंत कष्टात, अत्यंत छळात त्यांना भटकावं लागलं. अशा वेळेला धर्मगुरूंनी असा विचार केला की आपल्या मुलांच्या मुलांना जर आपला धर्मग्रंथ कळायचा असेल, हा त्यांच्या भाषेत आपण त्यांना दिला पाहिजे. 332-33 दरम्यान ख्रिस्तपूर्व अलेक्झांडर द ग्रेट हा आला. त्याने जग पादाक्रांत केलं. तेथून ग्रीक संस्कृतीचा प्रभाव आला आणि ग्रीक भाषा ही सर्व जगात पसरली. इब्री मुलांची भाषा व्यापाराची भाषा असल्यामुळे त्यांनी सुद्धा ग्रीक पत्करली आणि इब्री भाषा हळूहळू नामशेष व्हायला लागली. म्हणून 250 साली ख्रिस्ताच्या अगोदर इब्रीचा अनुवाद ग्रीक भाषेमध्ये करण्यात आला, तो जुना करार. त्याला सेप्टुअजिंट असं म्हणतात. 70 याजकांनी अलेक्झांद्रिया जे इजिप्त मध्ये आहे
मोठं विश्वविद्यालय आहे, भाषांचं केंद्र होतं. त्या अध्ययन केंद्रामध्ये गेले. सुमारे 100 वर्ष लागले. त्या 100 वर्षांनी मग जुन्या कराराचा अनुवाद आला. म्हणजे येशू ख्रिस्त आला त्या काळामध्ये इब्री भाषेचाही ग्रंथ उपलब्ध होता आणि ग्रीक भाषेचाही ग्रंथ उपलब्ध होता, पण 66 पुस्तके नव्हती. मग झालं काय असं? मग प्रभू येशूचं स्वर्गारोहण झाल्यावर मंडळ्या छोट्या गटांमध्ये जेव्हा स्थापित झाल्या तेव्हा त्यांना शिक्षण देण्याची आवश्यकता लागली. मग जे शिष्य होते किंवा संशोधक होते त्यांनी एकत्र येऊन छोटे मोठे लेख लिहून मंडळ्यांना शिक्षण पुरवलं. त्याचं रूपांतर पुढे जसं आज आपण म्हणतो शुभवर्तमानांमध्ये झालं, पत्रांमध्ये झालं. म्हणजे नवीन कराराची 27 पुस्तके एकत्र आणली गेली. परंतु ही 27 पुस्तके सुमारे ख्रिस्तानंतर 397 मध्ये एकत्र आली. म्हणजे परत सुमारे 400 वर्ष लागली. आणि तेव्हा इजिप्तमध्येच कार्थेज नावाच्या मोठ्या शहरामध्ये, ट्युनिशिया नावाचा आज देश आहे, तेथे एक मोठ्या जागतिक विश्व परिषदेमध्ये 27 पुस्तकांना मान्यता देऊन प्रमाणित ग्रंथ म्हणून त्यांना मान्यता मिळाली. असा हा छोटासा इतिहास आहे. आणि मग 39 आणि 27 असा एकत्र एक ग्रंथ आला. तो म्हणजे आज ज्याला आपण 66 पुस्तकांचा ग्रंथ मानतो. ह्याच्यावर काही अडचणी आहेत, तो आपला विषय नाही, तो शिक्षणाचा भाग आहे. उरलेल्या वेळात आपण मला प्रश्न करू शकतात, आपण त्याचं समाधान शोधू. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पवित्र शास्त्रामध्ये 3808 वेळेला परमेश्वर किंवा देव असे म्हणतो असा शब्द प्रयोग आहे, विशेषतः जुन्या करारामध्ये सुमारे जवळजवळ 4000 वेळा. आणि तुलना केली तर आपल्याला असं दिसतं की प्रत्येक वेळेला लेख लिहिताना जुन्या करारात असंच म्हणतो, कारण देव असं म्हणतो. मग याला आधार काय? तर जेव्हा ही सभा भरली तेव्हा त्यांनी 5 गोष्टींची कसोटी लावली किंवा 5 गोष्टींनी तपासलं. एक म्हणजे हा ग्रंथाचा जो लेखक आहे तो देवाचा संदेष्टा म्हणजे यहोवाचा संदेष्टा असावा किंवा प्रेषित असावा. दुसरी कसोटी लावली ती होती की त्याने कोणीतरी एकाने ह्याचं लेखन केलेलं असावं. तिसरी, त्या लेखाला आणि त्या संदेष्टाला दुसऱ्या संदेष्टांनी किंवा धर्मपंडितांनी मान्यता दिलेली असावी की हा बरोबर आहे, हा देवाचा दास आहे, हा संदेष्टा आहे, हा लेखक आहे. चौथी गोष्ट होती की या लेखांमध्ये पवित्र आत्म्याची प्रेरणा दिसली पाहिजे, की पवित्र आत्मा हे लिहित होता. उत्पत्ती 1:1 पासून तर प्रगटीकरण 22 पर्यंत शब्द न शब्द ही पवित्र आत्म्याची प्रेरणा आहे, हे दिसलं पाहिजे. आणि 5वी महत्वाची गोष्ट, इतिहासात म्हणजे गेलेल्या काळातही आणि वैज्ञानिकता जितकी मोठी पुढे जाईल त्या वैज्ञानिक युगातही म्हणजे आधुनिक युगातही याच दैवी पण टिकलं पाहिजे. विज्ञानामुळे, बुद्धिमत्तेमुळे, हुशारीमुळे, ज्ञान वाढल्यामुळे, तंत्रज्ञान वाढल्यामुळे बायबल देवाचं वचन नाही असे सांगण्याची हिंमत कोणाची होऊ नये. टिकलंच पाहिजे ते, की त्या सर्व श्रेष्ठ विद्वान माणसांनी सांगितलंच पाहिजे हे अमूल्य लेख आहे, ईश्वर प्रेरित आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून आपल्याला हे समजण्याची गरज आहे की बायबलची रचना वगैरे आपण तो विषय घेणार नाही, परंतु आज तुमच्यासाठी महत्वाचा प्रश्न हा आहे की तुम्ही 2 गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं आहे तुमच्या प्रश्नांमध्ये उत्तर लिहिण्यासाठी. तो आहे एक, बायबल कसं अस्तित्वात आलं आणि बायबलची 66 पुस्तके कशी अस्तित्वात आली.
या 2 प्रश्नांना तुम्हाला विचारलं जाईल, लेखी स्वरूपात, तोंडी स्वरूपात. म्हणून तुम्हाला प्रश्नपत्रिका पण देऊ आम्ही, तुम्ही त्याच्यामध्ये अभ्यास करू शकता. आणि ते मुखोद्गत झालं फारसो की बायबल असं असं अस्तित्वात आलं, जसं आता मी तुम्हाला वाचून दाखवलं, सांगितलं. 66 पुस्तके कशी अस्तित्वात आली की 397 मध्ये कार्थेज शहरामध्ये जुन्या कराराची 39 व नवीन कराराची 27 पुस्तकांना काय मिळाली? मान्यता मिळाली. त्यात आजपर्यंत बदल झालेला नाही. पण महत्वाचा विषय त्याच्यामध्ये जो वैयक्तिक आहे. प्रत्येक प्रिंट जी आहे, लिखित आवृत्ती जी आहे, जिला लोक बायबल म्हणतात, ते खरोखर मूळ लेख आहे का हे समजणं गरजेचं आहे. कारण पुष्कळ लोक सांगतात आमच्याकडे बायबल आहे, आमच्याकडे इतक्या प्रकारचं बायबल आहे, असं सर्व सांगतात, पुष्कळ सांगतात. आणि आहे, परंतु त्याच्यामध्ये जर कोणी फसवलं आहे का, कोणी वचनं काढून घेतली आहेत का, कोणी भर घातली आहे का, हे आपल्याला केव्हा समजेल? आपल्याकडे म्हणून बायबलची आवृत्ती सुद्धा प्रमाणित पाहिजे. स्टँडर्डाइज्ड टेक्स्ट आपण त्याला म्हणतो इंग्रजीमध्ये. जसं शाळेचं पाठ्यपुस्तक, तुमचा एक विषय असतो, गणित असतो समजा, मॅथ्स मध्ये असं 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 एक प्रमाणित रचना असते की 2 + 2 = 4, म्हणजे तसंच व्हायला पाहिजे. जर नसेल तर मग आपल्याला त्याला मान्य करता येत नाही, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून हुशार राहण्याची पण गरज आहे. प्रत्येक बायबलची आवृत्ती ही आपण म्हणूया आपल्या भाषेत असली का नकली हे समजण्याची गरज आहे. म्हणून बायबल सोसायटी ऑफ इंडिया हिची आवृत्ती वापरा, ती प्रमाणित आहे आणि ती स्टँडर्डाइज्ड आहे, जी आपण स्वीकारू शकतो. भाषांतराच्या काही चुका किंवा टायपिंग एरर्स असू शकतात, छापण्याच्या चुका होतात, परंतु टेक्स्ट आपण ज्याला म्हणतो पाठ्यपुस्तक म्हणून बायबल सोसायटी ऑफ इंडिया हे आपल्याला आवश्यक आहे. दुसरी अजून आवृत्तीमध्ये महत्वाची गोष्ट, इंग्रजी बायबल वापरत असाल तर सांभाळा. विशेषतः शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी किंवा चांगल्या पुढे गेलेल्या विद्यार्थ्यांनी स्टँडर्ड इंग्लिश व्हर्जन वापरायला पाहिजे. त्याच्यामध्ये 2 प्रकारे आहे स्टँडर्ड इंग्लिश व्हर्जन. एक आहे ब्रिटिश इंग्लिश, दुसरी आहे अमेरिकन इंग्लिश. जर इंग्लिश व्हर्जन ब्रिटिश घेतलं तर त्याची रचना, भाषा रचना वेगळी येईल, आणि अमेरिकन घेतली तर वेगळी येईल. म्हणून लक्षात ठेवावं लागतं की कोणतं बायबल आपण वापरत आहोत. कोणतंही वापरा, परंतु हे लक्षात ठेवा, जर अमेरिकन असेल तर अमेरिकन व्याकरण व्यवस्था किंवा रचना व त्याचे नियम वेगळे आहेत. जेव्हा की ब्रिटिश इंग्लिश आपण शाळांमधून शिकतो, त्यामुळे आपल्याला त्याचा सराव जास्त आहे. म्हणून वाचन करताना पुस्तकं सुद्धा कोणतीही वाचा, पण ब्रिटिश लेखक आहे का अमेरिकन लेखक आहे, किंवा मग निग्रॉइड ज्याला आपण म्हणतो, ब्लॅक अँड हिस्पॅनिक कंट्री, तिथले लेखक आहेत का, त्यांची भाषा अजून वेगळी. म्हणून लक्षात ठेवावं लागतं. माझी विनंती आहे की BSI बायबल सोसायटी ऑफ इंडिया हे बायबल प्रमाणित आवृत्ती म्हणून वापरायला पाहिजे, जे मी पण वापरतो. काही अडचण असेल तर तुम्हाला आम्ही सांगू आणि तुम्ही आम्हाला विचारू शकता. काही आहे विचारायला? कर वेळ संपतो वाटत. पार्ट साइड मध्ये हे किंग जेम्स व्हर्जन वाला हे चालेल ना? म्हणजे नीट इकडे साईडला काय लिहिलंय बघ बरं, बायबलच्या बाजूला. काही नाही, फक्त प्लेन एवढंच लिहिलंय. गिडिओन्स आहे लाईट का? येते का? हा, गिडिओन्स नाही आहे नाही, का? किंग जेम्स व्हर्जन. पहिलं पान फोटो दाखव पाठवू मला. का? हा, नाही हो मला हो. पहिलं पान दाखव.
बायबल सोसायटी असा मार्क आहे, पण ऑफ इंडिया BSI वाला नाही येतो. न्यू किंग जेम्स वर्जन आहे. ओके, हे चालेल, हे चालेल. हे NKJV म्हणतो आम्ही, हे चालेल, कारण ह्याला भाषा सुधार झालाय. KJV व्हर्जन. हा, बरोबर. हे भाषा सुधार झाला आहे, म्हणून हा पण चांगला आहे. किंवा तुम्हाला मी म्हटलं तसं न्यू इंग्लिश व्हर्जन, NEV वगैरे हा, सोपतील NIV चं पण आहे. NIV अमेरिकन आहे. आणि हे पण नाही नाही, हे अमेरिकन अमेरिकन आहे. इंग्लिश ना त्याच्यात. NIV अमेरिकन आहे. न्यू इंटरनॅशनल व्हर्जन अमेरिकन आहे. म्हणून त्याची रचना, शब्दरचना आणि ब्रिटिश ह्याच्यात खूप फरक तुम्हाला ब्रिटिश जाणवेल. इंग्लिश आणि अमेरिकन इंग्लिश. हा. आणि आपलं मराठी जे बायबल आहे हे त्याच्यावर आधारित आहे, ब्रिटिशवर. हो. बरेच दुसरे वर्ष मराठी. हा, हे हा. मराठी जे आहे मराठी जरा समजायला प्रॉब्लेम होऊन जातो ना, त्याच्यामध्ये नाही, खूप बरोबर, हो. हेवी मराठी. नाही, हे कठीण आहे. इंग्रजी जरा सोपी आहे, आणि तुम्हाला इंग्रजी नोट हव्यात तर इंग्रजी नोट सुद्धा पाठवता येत, असं काही नाही. आहे, दोन्ही आहे. हा, आपण दोघांसाठी बाळक करतो. साहेबांनी पाठवले ते notes. ओके हो. ओके, तू वाचून घ्या ते, आणि काय असेल मला सांगा, संदर्भ वाचून घ्या. आणि प्रश्नपत्रिका जी आहे ती पण तुम्ही बघा. बरोबर, ही प्रश्नपत्रिका अशी दिलेलीच आहे. तुम्हाला शेवटी विचारलं जाईल ते असंच विचारलं जाईल, ह्याच्यापेक्षा बाहेर हो. काहीच विचारणार नाही. जे सांगितलं तेवढंच, दुसरं काही नाही. पण हे बायबल चालेल, NKJV चालेल, ते वापरते. हवं तर पुढच्या वेळेला मी जेव्हा येईल तर NKJV वापरून घेईन. हो. Excuse me, sir. हा. May I request, respected Edwin sir, please explain us about how did the Bible is exist, and what is the composition of Bible, and who is the inspiration of the Bible? It's a good question, and I would like to read for you from 2 Timothy chapter 3. And verse 16. Sorry. I'm sorry.